हॅलो नमस्कार, कसे आहात सर्वजण. सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ आणि ओम नमः शिवाय. आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदाचा व आरोग्यदायी जावो. तर हे बघा 2-4 दिवस झालं पाऊस म्हणजे थोडा 3 दिवसापासून येत आहे. तर थोडासा पाऊस आला की वातावरण जे आहे ना ते एकदम छान आणि सुंदर बनतं. म्हणजे जे पण खालचे थोडेफार झाडं वगैरे असतात छोटे छोटे ते एकदम टवटवीत होऊन जातात. ते घेतलेत ना, काय करायचं? हे 4 घेतले का? हा त्या त्याच्यात लावले का 2 घ्यायचं का नाही? नाही बघा ते. कशाला देवाला? हा 4 पुरते का देवाला? हा तर आज बघा राख्या घेण्यासाठी आलो होतो. आम्हाला संध्याकाळचे 9 वाजता आलो, 10:30 वाजले घरी जायला. तर तिथं जिथं राख्याचं स्टोअर लावलेलं होतं तिथं ना एवढे मस्त झाडं, गिफ्ट गॅलरीमध्ये जे पण काही गिफ्ट वस्तू असतात ना द्यायच्या किंवा घर सुंदरतेच्या ज्या पण वस्तू आहेत ना त्या सर्व वस्तू इथं एकदम डेकोरेटसाठी छान होत्या, पण महाग पण खूप होत्या. एक छोटीशी हातातली हँडप्रेस जी आहे ती सुद्धा एक 700 रुपयाला होती. ते कितीला? बाकीच्या वस्तू केवढ्याच्या असतील त्या तुम्ही इमॅजिन करा, कारण मी काय त्याच्या रेट वगैरे बघितल्या नाहीत. फक्त राख्या बघत होतो आम्ही आणि राख्या काही तिथं पास पडत नव्हत्या. या व्हिडिओमध्ये खूप छान दिसत आहेत, पण असं वाटत होतं की कुठेतरी जुनाच माल ठेवलेला आहे. प्रत्येक जवळपास 9-10 स्टोर आम्ही हिंडलोत, पण आम्हाला कुठेही म्हणजे जशा गेल्या वर्षी इथून मागे ना म्हणजे लगेच राख्याला भावसुद्धा योग्य मिळायचा आणि राख्या पसंत पण पडायच्या. तसं ह्यावेळेस भाव असून सुद्धा राख्या मात्र पसंत पडल्या नाहीत. ह्या बघा, ह्या जी हँडप्रेस आहेत ना ही एक हँडप्रेस 700 रुपयाची होती. पण क्वालिटी पण तेवढीच छान होती. क्वालिटी असल्यामुळे पैसा लागतो. तर असं एकदम म्हणजे सॉफ्ट आणि मऊ आणि भारी म्हणायला काहीच हरकत नाही. एकदम आहेच तशी त्याची क्वालिटी एकदम छान होती. तर असं आपल्याला बघितल्याशिवाय क्वालिटीसुद्धा कळत नाही. आणि इथं गिफ्ट गॅलरीच्या वस्तू भरपूर होत्या आणि खूप छानसुद्धा होत्या. आणि हे बघा प्रतीक्षालाही खूप आवडलं होतं. दाखवत होती मला की हे जहाज जे आहे ते पाण्यामध्ये बुडत नाही आहे. आणि ह्या डेकोरेटसाठी आपण ज्या पण बाहेर वगैरे कुठं पण ठेवतो ना वस्तू त्या एकदम छान होत्या. जेवणाला गेले 10 मिनिटं व्हिडिओला जाते, परत 10 मिनिटं कशाला तरी जाते, परत 10 मिनिटं 1 तास कसा जाईल. हॅलो नमस्कार, कसे आहात सर्वजण. सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ आणि ओम नमः शिवाय. आजचा दिवस खूप छान आनंदाचा व आरोग्यदायी जावं. सर्वप्रथम तुम्हा सगळ्यांना रक्षाबंधनाच्या खूप खूप शुभेच्छा. आणि हे आणलेले आहेत राख्या. आता बघा आज काही मुहूर्त वगैरे बघितलेला नाही आहे राख्याला, कारण रक्षाबंधनचा मुहूर्त 2 वाजेपर्यंत सांगितलेला होता. पण सकाळून जे होतं ना त्या भद्रा होत्या 10:30 वाजेपर्यंत, त्यामुळे सकाळून मग आम्ही कॅन्सल केलं होतं आणि नंतर मला जॉबला जायचं होतं. तर चला असं मी कामावरून आलेले आहे. शनिवार उपवास होता तो पण सोडून घेतलेला आहे. बाकी ज्यांची जेवणं पण बाकी आहेत. पण आता आम्ही टाईम दाखवतो तुम्हाला, 7:30 वाजत आलेले आहेत. रक्षाबंधन करून घेतो. माझा तर भाऊ अजून आलेला नाही आहे, त्याला थोडा उशीर होणार आहे. आणि दोघांचं रिकाम पण नाही आहे. एक उद्या येणार आहे, अजून 2 दिवसांनी येणार आहे. तर असो तोपर्यंत मुलींचं वगैरे करून घेऊ. मुलगा पण एक बाहेर आहे, त्याला पण यायला थोडासा उशीर आहे. तर आजच्या दिवसात जसं होईल तसं. तर चला बघूया, आपलं साधं सिंपल रक्षाबंधन सुरू करूया. तर चला, राखी बांधण्याचा पहिला नंबर जो आहे तो प्रतीक्षाचा आहे आणि ती प्रतीक्षाच्या पप्पाला बांधत आहे. प्रतीक्षाच्या आत्या आहेत पण गावाकडे असतात आणि त्यांना एवढ्या दूर यायला नाही जमत, त्यामुळे प्रतीक्षाच बांधते राख्या.
एक काळ असाही होता की कुठले सण वगैरे काही असो, कुठल्याही गोष्टीची अपेक्षा आपल्याला कधीच नव्हती. पण आता वरचीवर काही पण म्हणजे कुठली पण गोष्ट असू द्या, कुठलं पण एखादा सण असू द्या किंवा एखादा आपलं स्वतःचं सेलिब्रेशन असू द्या, आपल्याला त्यामध्ये काहीतरी देणं घेणं हे असं वाटतं. भले ते घरचं असो, दारचं असो, कुठलं पण असू दे, कारण देवाणघेवाण आजकाल जास्त प्रमाणामध्ये झालेली आहे, लहान्यापासून मोठ्यापर्यंत. कारण शाळेमध्ये सुद्धा कुणाचा बर्थडे जरी असला तरी पण काय करतो आपण, चॉकलेट वाटतो किंवा काहीतरी छोट्या मोठ्या वस्तू देत राहतो. त्याने काय होतं तर आपल्याला देण्याची सुद्धा सवय लागते आणि त्याचबरोबर घेण्याची सुद्धा सवय लागते. तर असं गिफ्ट देण्याचं प्रमाण, कारण आजकाल कुणाला पण जास्त करून काय व्हायला लागले, एक सरप्राईज हवं असतं. तर त्यामध्ये सुद्धा आपल्याला गिफ्ट हवं असतं. त्यामध्येच आपल्याला सणसुद्धा आजकाल जास्त प्रमाणामध्ये तसेच वाटायला लागलेत. आपल्याला ह्या सणाला हे घ्यायचं असतं, त्या सणाला ते घ्यायचं असतं, हे आपलं आधीच ठरलेलं असतं. असो तर ते गिफ्ट वगैरे आम्ही काहीही घेतलेले नाही आहे. तर आपल्या ताट मग फक्त सुनं ठेवू नये म्हणून आपण 10-5 रुपये ह्याच्यामध्ये ओवळणीच्या ताटामध्ये टाकतो. असं औक्षण हे मात्र प्रत्येक सणाला आपण करतो. प्रत्येक सणाला नाही, एक रक्षाबंधन आणि दुसरं म्हणजे दीपावलीचा सण. आणि त्यामध्ये आत्ता आपली जी झाली आपली दीपपूजनाची अमावस्या, त्याला करतो. त्याचबरोबर एखादं शुभ कार्य आपलं असेल तर त्यावेळेला पण आपण औक्षण करतो. तर असा आपला गोड औक्षणाचा, त्याचबरोबर एकमेकांच्या रक्षणाचा जो सण आहे तो म्हणजे आपला रक्षाबंधन. तरी ते रक्षाबंधन बहीण भावाचं झालेलं आहे. अजून एक भाऊ बाकी आहे. मुलं बघा गंध लावायला किती तोंड वाकडं करतात आणि अजिबात थोडासा इकडं तिकडं गेलेला पण चालत नाही. तसाच आमचा लहाना मुलगा, जणू काय तुम्ही बघितलं असेल, मी 1-2 वेळेस दसऱ्याच्या सणाला सुद्धा आपण औक्षण करतो, त्यावेळेस गंध लावताना एवढा हे होतो, छोटासाच लाव, इथंच लाव आणि बारीक हेच कर, अगोदर तो लावायला नकारच देतो. आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये, हिंदू धर्मामध्ये गंध आणि अक्षता याला खूप महत्त्व आहे. पण ह्या मुलांना कोण सांगणार आणि किती सांगणार ना. त्यांना एक विज्ञानाच्या मागं चालायचं असतं, पण विज्ञानामध्ये पण ह्याचं महत्त्व आहे हे कधी समजून घेणार काय माहिती. तर असं आपण सांगितल्यावर ऐकतात, पण गंध वगैरे लावून घेतात आणि बाहेर तर कधीच कुणाला नाही म्हणत नाही, तर फक्त घरीच तेवढे नखरे करत असतात मुलं पण. तर असं औक्षण हे असं म्हणतात, अक्षता ह्या अक्षय असतात, त्यामुळे अक्षताने औक्षणे आपण करतो. तर चला, इथं चाललेली आहे बहीण भावाची येडीचे बाई. त्याच्यावरच लावलाय. द्वंदा लावित असेल गंध. सोनं गवसलक नाही दिदी, पैसे मिळवले ना मग. आणि मी म्हणते तिला म्हणे पैशानं ओवळीत नसेल, मुटक्यानं ओवळ तिथं. दुसरी आमचा एक फोटो घे चांगला. फोटो घे आमचा एक छान. बायाचा घेऊ का फोटो? तिथे तू कर नाही करताना चला, रक्षाबंधन आहे, वर्षाचा सण आहे, पण गोडाधोडाचं मात्र काहीच बनवलेलं नाहीये. कारण येणार आहे एक भाऊ, त्यावेळेस बनवायचा आहे स्वयंपाक. आज मात्र साधा स्वयंपाक बनवलेला आहे. तरी पण प्रतीक्षाची फरमाईश होती की पनीरची भाजी बाहेरून आणायची, तर ही बघा आणलेली आहे अंगारा पनीर. तर खूप छान टेस्ट होती खरंच. अंगारा पनीर हा पहिल्यांदाच टेस्ट केलेला आहे. इकडं बघा ना एकदा फोटो. एक फोटो कडे चांगला. अरे हसा.